हे चायना इंजिन असून याची ऑइल बदली कशी करायची ते तुम्हाला आता सांगणार आहे। तर पहिल्यांदा मशीनवर जर बसवलेलं असेल आपण इंजिन तर हे काढून घ्या बाजूला पूर्णपणे। 4 नट खोलायची चारी बाजूची आणि खोलून घ्यायचं। जर आपण खोलून नाही घेतलं तर 2 ठिकाणी तुम्हाला हे दाखवतो। एक तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी नट आहे छोटासा, हा नट काढला की यातील पूर्णपणे ऑइल निघतं। कसं निघतं तुम्हाला दाखवतो। शक्यतो 10 नंबरच्या पानाचा वापर करायचा। 10 ते 12 नंबरचा पाना असतोय, निघतंय ते लगेच। असं जे खराब झालेलं ऑइल जे असते ना असं पूर्णपणे निघलं जातं बघा। साधारण एक 600 मिलीच्या आसपास या ऑइल बसते या इंजिनमध्ये। पूर्णपणे रिकामं करून घ्यायचं आणि शक्यतो पहिल्यांदा इंजिन चालू केल्यानंतर 5 ते 6 तास चालवायचं, नवीन ऑइल टाकायचं, परत दुसऱ्या वेळेस 5 ते 6 तास चालवायचं आणि बंद करायचं आणि ऑइल बदली करून घ्यायची। म्हणजे 2 वेळा जर ऑइल बदली केली तर ऑइल बदलीसाठी तुम्हाला दाखवतो की 20W40 लाल घोडा म्हणून ऑइल मिळतं। कुठेही पेट्रोल पंपावर मिळतं किंवा आपल्या ऑइलच्या दुकानामध्ये मिळतं, कुठेही मिळतं। हे तर पूर्ण ऑइल घ्यायचं आणि पूर्णपणे बदली करण्यासाठी पूर्ण काढून घ्यायचं बघा। थोडंसं असं वाकडं करून वगैरे जर काढलं ना किंवा मशीन आहे न खोलता जर पाठीमागनं मशीन उचलली तर हे सगळं निघतं बघा ऑइल, पूर्णपणे असं निघालेलं आहे। ऑइल निघाल्यानंतर जो ड्रेन नट काढला होता तो पूर्णपणे लावून टाकायचा आहे, परत पूर्ण टाईट आवळायचं। एक साधारण 12-13 नंबरच्या पाण्याने निघतो। आणि भरायच्या वेळेस आपण काय करायचं, आता भरताना फार सोपी पद्धत आहे। ते काळ्या कलरचं जे हे आहे ते खोलायचं। हे दोन्ही बाजूला पण असते मित्रांनो, दोन्ही बाजूला पण असते, इकडं पण असते आणि तिकडच्या साईडला पण असते। कोणत्यातनंही भरलं तरी चालते, काही अडचण येत नाही। शक्यतो आपल्याला जे सोपं पडतंय त्यातनं भरायचं। असं नाळकं किंवा गाळणी म्हणतात त्याला, हे लावून व्यवस्थित त्याच्यामध्ये लाल घोडा ऑइल भरायचं आहे बघा। असं हळूवारपणे भरून नळ सांडता द्यायचं आहे। 600 मिली किंवा 500 मिलीच्या आसपास बसते आणि भरताना पूर्णपणे ह्याच्यात तोंडाबरोबर भरायचं। थोडंसं हलवून बघायला लक्षात येतं आपल्या बरोबर। तोंडापेक्षा जास्त जर झालं तर इंजिन धूर मारतं। जास्त गडबड करायची नाही, अगदी तेवढंच पाहिजे तेवढंच ओतायचं। असं जे काळं टोपण आहे ते बंद करून टाकायचं आणि शक्यतो एक हे म्हणून आपण हे जे दिलेला प्लग आहे, प्लग पाना असेल, हा प्लग काढायचा अशा पद्धतीनं आणि प्लग एकदा खोलून बघायचं। त्याच्यावर काजळी वगैरे जर आलेली असेल तर थोडंसं व्यवस्थित साफ करायची। साफ करून घेतल्यानंतर व्यवस्थित प्लग आहे असं बसवायचा, पेट्रोल टाकायचं आणि चालू करायचं। चालू बंदचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे बघा आपल्याकडे। चायना इंजिन आहे, याला कोणत्याही प्रकारची गॅरंटी वॉरंटी मिळत नसते, सर्व्हिस नसते। सर्व्हिस जर पाहिजे असेल तर आपल्या शेजारी कुठल्या बाईकचे नीट करतात त्यांच्याकडे मिळते, सेम त्याची आणि याची प्रोसिजर असते। परंतु आपली वस्तू आपण चांगली वापरली तर काही अडचण येत नाही बघा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ऑइल बदली करा आणि चायना इंजिन वापरा, त्याचं लाईफ चांगलं राहतं। एखादाच पीसला अडचण येऊ शकते, सगळीकडे येऊ शकत नाही।